रमाई बाबासाहेबांची प्रेरणा, जिनं बाबासाहेबांना अतोनात साथ दिली, जिनं बाबासाहेबांना अतोनात साथ दिली, शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आणि शरीरामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अतोनात साथ दिली. अशी माझी भोळी भावडी रमाई. ह्या रमाईनं कधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्याच गोष्टीची कल्पना दिली नाही. ह्या रमाईला क्षय रोगानं पछाडलं. ह्या रमाईला क्षय रोगानं पछाडलं. हा आजार रमाईंचा वाढत गेला. रमाईंचा हा आजार वाढत गेला. रमाई अंथरुणाला खेळल्या. रमाई अंथरुणाला खेळल्या. ह्या आजारामुळे शरीराला होणाऱ्या वेदना ह्या रमाईना असह्य होऊ लागल्या. शेवटी रमाई बाबासाहेबांच्या नोकराला म्हणतात, अरे जा जाऊन सांग तुझ्या बाबांना आता माझी निधनाची वेळ जवळ आली. या शेवटच्या क्षणाला 4 घटके माझ्याजवळ बसा. चार प्रेमाच्या गोष्टी बोला. आता या जगाचा मी निरोप घेणार आहे. हे शेवटचे क्षण माझ्या आयुष्यातले आनंदाचे क्षण मला तुमच्या सोबत घालवायचे. तो नोकर धावत पळत बाबासाहेबांकडे जातो आणि बाबासाहेबांना म्हणतो, बाबा हो रमाई बघा ना, भलत काहीतरी बडबडतायत. तुम्ही बघा ना जाऊन. बाबासाहेब टेबलवरती पुस्तक वाचत बसले. ते पुस्तक बाबासाहेब टेबलवर ठेवतात आणि रमाईकडे जातात. बाबासाहेब रमाईला लाडानं रामू म्हणायचे. बाबासाहेब रमाईला म्हणतात, अगं रामू, अगं काय झालं, अगं काय बोलतेस आता बडबडतेस. त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात, त्यावेळेस रमाई बाबासाहेबांना म्हणतात, अहो आता माझ्या निधनाची वेळ जवळ आली. या शेवटच्या क्षणाला 4 घटके माझ्याजवळ बसा. 4 गोष्टी माझ्याजवळ प्रेमाच्या बोला. आता मी या जगाचा निरोप घेणार आहे. आयुष्यभर या समाजाचा गाडा ओढता माझ्याकडे लक्ष दिलं नाही. आता या शेवटच्या क्षणाला तरी 4 घटके माझ्याजवळ बसा. बाबासाहेब रमाईचे शब्द ऐकतात आणि ढसा रडतात आणि म्हणतात, अगं रामू माफ कर का मला. कारण तुला जो आजार झालाय, या आजारावरती इलाज करणारे बरेच डॉक्टर या देशात ह्या जगात आहेत का. पण माझ्या समाजाला जो आजार झालाय, त्या आजारावरती इलाज करणारे फक्त एकमेव मी डॉक्टर आहे रामो. अगं माफ कर रामो. हे शब्द ऐकतात रमाई, हे शब्द ऐकतात आणि शेवटचा श्वास घेतात. रमाईंचं निधन होतं. हा आघात बाबासाहेबांना सहन होत नाही. शेवटच्या क्षणी बाबासाहेब रमाईला म्हणतात, अगं काय सोडून गेलीस का. आपलं ठरलं होतं ना का. अगं शेवटपर्यंत एकमेकाला साथ द्यायची. शेवटच्या क्षणी का सोडून गेलीस का रामो. अगं फक्त एकदा डोळे उघडून बघ ना का. अगं फक्त एकदा डोळे उघडून बघ ना. हे रामो बघ ना का.
शेवटच्या क्षणी बाबासाहेब रमाईला म्हणतात, जन्माची जोडी आपली तोडून ये, जन्माची जोडी आपली तोडून ये, चाललीस रमा तू मला सोडून ये, चाललीस रमा तू मला सोडून ये, जन्माची जोडी आपली तोडून ये, जन्माची जोडी आपली तोडून ये, चाललीस रमा तू मला सोडून ये, चाललीस रमा तू मला सोडून ये. रामू काय बसलीस का रामू? बघ ना सोडून माफी मागायची आहे का रामू? बघ ना फक्त एकदा माफी मागू दे ना का तुझी. सौख्या तुला नाही देऊ शकलो, माझ्यातच दूर पटून गेलो, सौख्य तुला नाही देऊ शकलो, माझ्यातच दूर पटून गेलो, क्षमा मागतो मी आता हात जोडून ये, क्षमा मागतो मी आता हात जोडून ये, चाललीस रमा तू मला सोडून ये, चाललीस रमा तू मला सोडून ये. रामू असं बघ ना बघ ना तुला बघायला कोण कोण आहे? अगं हा सारा समाज तुला बघायला आलाय की रामू? अगं तुझी नोकरी बघ ना कशी तुला बघून काढतात ग. अगं तू नऊ कोणी जाई असते. अगं हा समाज बघ तुला बघून कसा कसा रडतोय ग. अगं त्यांच्यासाठी तरी एकदा होत अगं एकदा ग रामू. तुला भेटावा या रामा आज, तुझ्यासाठी आला हा समाज, तुला भेटावा या रामा आज, तुझ्यासाठी आला हा समाज, तुझी याद करती सारे अश्रू ढाळले, तुझी याद करती सारे अश्रू ढाळले, चाललीस रमा तू मला सोडून ये, चाललीस रमा तू मला सोडून ये. प्लीज का माझ्या संसाराचा भार ओढता ओढता माझी माझ्यातून निघून गेली. आज सोडून माफी मागतोय का तुझी? तुझ्या विना मी कसं जगू का? बघता पाहिलंस ओझे पाठी पाठी, झळलास जीव माझ्यासाठी, पाहिलंस ओझे पाठी पाठी,
जाळला सजीव माझ्यासाठी अर्ध्यावरी खेळ सारा मोडून अर्ध्यावरी खेळ सारा मोडून चाललीस रमा तू मला सोडून चाललीस रमा तू मला सोडून जन्माची जोडी आपली तोडून जन्माची जोडी आपली तोडून चाललीस रमा तू रमो अगे रमो अगे डोळे उघडून बघना करा फक्त एकदा डोळे उघडून बघना करा फक्त एकदा डोळे उघडून बघना अशी रुसून का चालेल करा एकदा डोळे उघडून बघना करा चाललीस रमा मला सोडून